आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. आणि विविध ठिकाणची दृश्य न्यूज 18 लोकमत आपल्याला घरी बसल्या बसल्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. लालबागचा राजा हा देखील आता श्रॉफ बिल्डिंगच्या पुढे आलेला आहे. अर्थातच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उद्याची दुपार उजाडेल, पण त्यापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय. गेली 10 दिवस राजाच्या दर्शनाकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपण बघितलं होतं. आणि आताही लालबागच्या ज्यांना राजाचं दर्शन घेण्यात आलेलं नाही किंवा ज्यांनी घेतलंही असेल ती मंडळी राजाची मिरवणूक बघण्याकरता अर्थातच दुतर्फा गर्दी करतात. तर सिंधुदुर्गात देखील एक मोठा उत्साह बघायला मिळतोय. अर्थात कोकणातल्या गणपतींची खासियतच वेगळी असते. ही ड्रोनमधनं टिपण्यात आलेली दृश्य ती आमच्यापर्यंत पोहोचवलीच आमच्या एका दर्शकांनी. विराज ढवण नावाचे आमचे एक दर्शक आहेत. त्यांनी ड्रोनमधनं तिथल्या आतिषबाजीची दृश्य जी ती टिपलेली आहेत जी आपण बघता. नागपूरमध्येही असणाऱ्या मंडळांच्या मिरवणुकीची खासियत वेगळी असते. मग ती आगमनाची असो किंवा मग अर्थात आता विसर्जनाची. विद्युत रोषणाई आणि अर्थात या रोषणाईने सजलेल्या या आब्दगिरी हातामध्ये असणाऱ्या छत्र्या त्या घेत या वेगवेगळ्या रंगाच्या विद्युत रोषणाईत बाप्पा जो आहे तो पुढे जाताना दिसतो. लेझिम ढोल ताशाचा गजर आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशीच भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते. मुंबईतली ही दृश्य आणि दुसरीकडे नागपूरची दृश्य, दोन्ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतो एक टोकाचा उत्साह. आपल्या लाडक्या आराध्य देवताला निरोप देत असताना वाजत गाजत सगळी भाविक मंडळी निघालेली आहेत. अर्थात संतांनी असं म्हटलेलं आहे की देवांना वाजत गाजत आणावं आणि त्यांना वाजत गाजतच दुसरीकडे न्यावं, किंवा अर्थात विसर्जनात देखील तो एक भाव जो आहे तो ठिकठिकाणी व्यक्त केला जातोय. अर्थात गणपती उत्सव हा एकतेचं प्रतीक आहे. गणपती उत्सव आहे उत्साह, गणपती उत्सव आहे ऊर्जा. आणि हीच ऊर्जा जी ती पुण्यामध्ये देखील व्यक्त होताना आपण बघतोय. दगडूशेठ गणपती मंडळाचा गणपती यंदा देखील अगदी बरोबर वेळेवरती निघालेला आहे. नायडू गणपती मंडळाचा हा गणपती आहे. ही 4 ठिकाणची वेगवेगळी दृश्य. एक गिरगाव, दुसरं लालबागचा राजा, तिसरीकडे आपण पाहिलं तर पुणे आणि चौथं दृश्य अर्थात नागपूर. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. मंगलमूर्ती मोरया. मोरया म्हणजे अर्थातच मोरया, पुढे या असं देखील म्हणलं जातं. आपल्या या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुढे या असा देखील या घोषणेचा अर्थ लावला जातो. आज राज्यभरात बाप्पांना निरोप देत असताना तसूभर ही भक्तांचा उत्साह कुठेही कमी दिसून येतो. जो बाप्पांच्या आगमनाच्या वेळी होता तोच उत्साह आज विसर्जनाच्या दिवशी देखील टोकाचा दिसून येतो. हे बरं, आपण असं म्हणूयात की प्रत्येक दिवशी हा उत्साह बाप्पांच्या उपस्थितीत भाविकांचा वाढत जातो. आपण या बाप्पांचे कसे लाड करू शकतो, त्याच्या पूजेत काही वैविध्य दाखवू शकतो का, आरतीतले वैविध्य, वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या, अशा सगळ्या उपस्थितीत हा बाप्पा जो आहे तो या भाविकांच्या बरोबरीने आनंद घेत असतो आणि भाविक देखील बाप्पांच्या उपस्थितीचा आनंद घेत असतो.
नमस्कार, मी अमित गद्रे. महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या, विशेष सरकारी योजना आणि महाराष्ट्राच्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. सगळ्यात पहिली बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. कारण ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवरती समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव पातळीवरती गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या निर्णयाचा GR सरकारने काढत मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय. मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि तो GR देखील इश्यू झालेला आहे. आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत. प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे, नियम 2012 यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली. त्यातली अगदी बॉटम लेवलला, अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. राज्यात मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी मासूम प्रकल्प राबवण्यात येतोय. बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि अल्पवयीन मुलांना मानसिक समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर संस्थेच्या उपक्रमामार्फत हा प्रकल्प राबवला जातोय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे आतापर्यंत 3,337 मुलांना लाभ झालाय. राज्याच्या विकासासाठी प्रशासनाने AIचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित सेवा द्याव्यात. त्यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होईल. दक्षिणेतील राज्य प्रशासनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत आणि महाराष्ट्रही या क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे. ही आघाडी कायम ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण बदलांची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी विभाग आणि कार्यालय यांचा अंतरिम प्रगतीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त कामं पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलाप MIDC इंडस्ट्रियल लँड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ केला. औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडाचं वाटप सुलभ करण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मिलाप काम करतात. आता बातमी रेल्वे संदर्भातली. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला आणखीन गती मिळणार आहे. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या मार्गासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे. तसंच बीड ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. या दोन्ही निर्णयांमुळे राज्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पाणी पुरवठा आणि सुरक्षेची कामं करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विकसित भारताचं ध्येय ठरवण्यात आलेलं असून त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाचं ध्येय आणि त्यानुसार जिल्ह्यात कामं करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दौरा करून त्यांचं विकासाचं व्हिजन जाणून घेण्यात येणार असल्याचंही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. आता बातमी नांदेड जिल्ह्यातून. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. या नुकसानाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल, असं पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. कृषी, आरोग्य, जलसिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन, विद्युत, महानगरपालिका विभागांच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीविषयी माहिती जाणून घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ सुरू असून राज्यामध्ये सरकारने 17 सामंजस्य करार केलेले आहेत. या कराराची किंमत 34,000 कोटी असून यामुळे राज्यामध्ये जवळपास 33,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. या गुंतवणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स, संरक्षण तसंच संबंधित क्षेत्रांचा समावेश असणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकणात या सर्व भागांमध्ये उद्योग उभारणीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र विशेष या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
बिल्डिंगवरून आपण ही दृश्य बघतोय. श्रॉफ बिल्डिंग परिसरात पुष्पवृष्टी केली जाते. लालबागच्या राजाची मिरवणूक आता श्रॉफ बिल्डिंग जवळ पोहोचलेली आहे आणि तिकडे राफेलची प्रतिकृती साकारलेली आहे. राफेलच्या प्रतिकृतीमधूनच गुलाल उधळला जातोय, पुष्पवृष्टी केली जाते. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळते. मागचे 10 दिवस खरं तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक लालबागमध्ये आलेले होते आणि आता जाता जाता निरोप देण्यासाठी सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक आलेले आहेत. निरोप देण्यासाठी भाविक इकडे आलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती राफेल विमान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या राफेल विमानामधूनच लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी केली जाते. श्रॉफ बिल्डिंग परिसरातून ही सगळी आपण दृश्य बघतोय. श्रॉफ बिल्डिंगवरून पुष्पवृष्टी केली जाते. जशी जशी संध्याकाळ होते तसं तशी रंगत वाढताना आपल्याला बघायला मिळते. आपण बघितलं राफेलच्या प्रतिकृतीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. लाडक्या बाप्पाला पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आपल्याला मोठी गर्दी करताना बघायला मिळत आहेत. जिकडे जागा मिळेल त्या ठिकाणी उभं राहून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. अनेकांचे डोळे खरं तर पाणावले असतील, कारण 10 दिवस मोठ्या उत्साहामध्ये लाडक्या बाप्पाची पूजा अर्चना केली. मात्र आता वेळ आली आहे ती निरोप देण्याची. श्रॉफ बिल्डिंग वरून पुष्पवृष्टी केली जाते. आपण इथे थेट दृश्य पाहतो. गुलालाची उधळण करण्यात आली आणि राफेलच्या प्रतिकृतीमधून पुष्पवृष्टी केली जाते.